प्रोटीननी भरपूर अशी ही भाजी, जेवढी हेल्दी तेवढीच खायला एकदम टेस्टी अशी। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरच्या बाकी रेसिपीजी पहा। पुढच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। इथं मी बदाम गरम पाण्यात भिजत ठेवलेले, तर गरम पाण्यात जर भिजत ठेवले तर फक्त 5 मिनिटातच याची स्किन अशी निघते। याच्यावरची स्किन काढून टाकायची, ही स्किन अशी काढून टाकायची। आणि थंड पाण्यात जर बदाम भिजत घातले तर एखादा तास तरी लागतो, त्यामुळे गरम पाण्यात भिजत घालायचे। फक्त 5-10 मिनिटातच निघून जाते ही स्किन। हे सगळं काढून घेतलेलं। वाटणासाठीचं साहित्य: कांदा, लसूण, थोडे बदाम घेतलेले, कोथिंबीर, थोडीशी अद्रक। ते मिक्सरला बारीक असं वाटण करायचं। अगोदर सुक्क, नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। इथं मी 2 तमालपत्र असे तुकडे करून घेतलेले आणि थोडीशी मेथी दाणे घेतलेले आहेत। तर तुमच्याकडे मेथी दाणे नसतील तर मग काय करायचं, कसुरी मेथी असेल तर ती टाकायची। पण कधी टाकायची, नंतर भाजी तयार झाल्यानंतर कसुरी मेथी हातावर चोळून टाकायची। भांड्यामध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये आता हे तमालपत्र आणि मेथी दाणे, त्यानंतर आता हे वाटण टाकायचं। तर तेल टाकल्यानंतर मेथी दाणे तडतडल्यानंतर गॅसच्या कमीच ठेवायची। आता हे कच्चं वाटण आहे त्यामुळे व्यवस्थित असं परतून घेणं गरजेचं। तर यामध्ये हळद टाकायची, घरगुती मसाला, तुमच्याकडे कोणताही मसाला असेल तो टाकायचा। परतून घ्यायचं, गॅसच्याच कमीच ठेवायची। ते मिक्सरमध्ये वाटण केलं तर त्या भांड्यात पाणी थोडं थोडं टाकायचं। पाणी टाकून परतवल्यामुळं भाजीला छान असा रंग येतो, तर्री येते। तर कमी आचेवरच परतवायचं। परतवल्यानंतर आता हे बदाम मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं, दाटसर ग्रेव्ही बनवायची। पाणी टाकून झालेलं आहे। चवीनुसार मीठ। फक्त 3 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवून द्यायचं। इथं 3 मिनिटं झालेले। इथं मी घट्ट अशी दुधाची साय घेतलेली, ही साय टाकणार आहे। ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। मिक्स केल्यानंतर फक्त 1 मिनिटापर्यंत मंद आचेवर ठेवून द्यायचं। 1 मिनिट झालेला, गॅस बंद करून टाकायचा। यावर आता थोडीशी कोथिंबीर